हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। पैसा बुडला तो पैसा आम्हाला इथंच पैसा आम्हाला इथंच। आम्ही सर्व ताराबाद परिसरातील शेतकरी आहोत। जायकडा पोलीस स्टेशन अंडर मुक्ताई ट्रेडिंग कंपनी एक नामक शेतकऱ्यांना फसवणूक केलेली आहे 2 ते 3 कोटीची। सदर कंपनीच्या व्यापाऱ्यांवर पहिली गोष्ट गुन्हा दाखल होत नव्हता। शेतकऱ्यांनी एकजुटीने सगळं हे करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। आज गुन्हा दाखल कंप्लीट 1 महिना झाला। कोर्टात आज त्या लोकांना जामीन झाला। सर्व शेतकऱ्यांनी 150-200 शेतकऱ्यांनी त्यांचे जबाब, त्यांच्या ओरिजिनल पावत्या माननीय सागर काळे पोलीस उपनिरीक्षक जायकडा यांच्याकडे देऊन सुद्धा त्यांनी कोर्टात हजर न केल्यामुळे आज त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। आम्हा शेतकऱ्यांना आज आत्महत्या केल्याशिवाय जी दिल्याशिवाय काही पर्याय नाही। त्याच्यामुळे आज आम्ही इथून पैसाच घेऊन जाऊ। पोलीस यंत्रणा जशी व्यापाऱ्यांची बाजू घेऊन पैसे घेऊन बाजू केली तशी त्यांनी आज आम्हाला पैसा आणून द्यावा, आम्हाला बाकी माहित नाही। चुकीमुळे आमचा पैसा बुडला तो पैसा आम्हाला इथंच 300 लोकांचे पैसे आणि दिलेल्या भावापेक्षा अजून भाव आम्ही कमी केलेला आहे, तरी ते पैसे द्यायला तयार नाही। जी रक्कम आहे ती पण द्यायला तयार नाही आहेत आम्हाला। 1 महिन्यापासून पोलीस यंत्रणा व्यापारी सापडत नाही, हे यांचे उत्तर आहे। मका शेतमाल खरेदी केला, त्यानंतर तो पैसा आम्हाला ज्या वेळेस द्यायचा होता महिन्यात 15 दिवसात तो आम्हाला दिला नाही। आता सगळे आरोपी फरार आहेत, आमचा पैसा बुडीत आहे असे ते आम्हाला किती आरोपी 5 आरोपी आहेत। काय नाव आहे? नारायण बागुल, जयेश बागुल, दत्तात्रय सुकडू बागुल, संदेश बागुल, उमेश पाटील। अटक झाली होती? एकालाच अटक झाली, बाकी सगळं फरार आहे। दत्तात्रय बागुलला अटक झाली, ही आम्ही आंदोलनाचा इशारा दिला म्हणून झाली, पण कोर्टाने आदेश दिला म्हणून। सदर अधिकाऱ्याने स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी 300 लोकांना फक्त त्याने ब्रिटिश धरलं, त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे। जेल आंदोलनाचा इशारा दिला होता आम्ही साहेबांच्या विनंतीवरून आम्ही ते 3 वेळा आंदोलन मागे घेतलेले। पैसे मिळतील की नाही मिळतील हे आता मी सांगू शकत नाही। पहिले आपलं टार्गेट काय असणार की आरोपी अटक पाहिजे आपल्याला, बरोबर आहे। आरोपी अटक झाल्यानंतरची आपली पुढची दिशा असणार आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे। तुम्हाला मी शब्द देतो या आठवड्यामध्ये ते आरोपी अटक असतील। पण ही घटना कधीची आहे की मी गुन्ह्याचा तपास घेण्याच्या अगोदरची आहे, लक्षात ठेवा। अरे ठीक आहे ना, ऐका ना, ज्युनियर ऑफिसर आहेत, कळालं का? ज्युनियर नाही सर, एकदम करप्टेड ऑफिसर। तो माणूस पहिले आजच्या निलंबन झाला पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे। आम्हाला स्वामी साहेबांनी शब्द दिला, साहेबांचं ऐकून तर घ्या। करप्टेड आहे, त्यांनी पैसे घेतले। तुमच्याकडे जर काही पुरावे असतील, कुणी बघितलेलं असेल त्यांना पैसे घेतात, ते त्यांनी समोर यावं, काही अडचण नाही। आम्ही त्यांचा कसोरी अहवाल पाठवू, लक्षात ठेवा, त्याची काळजी करू नका। 25 लाखात डील केली, आम्ही सगळे सबूत आहे। ऐका, आम्ही नाही सर, आम्ही सगळे सांगितले। 300 शेतकरी सांगतात तुम्हाला कळाला निलंबन, कळाला निलंबन, पैसे घेऊन व्यापाऱ्यांचं काम करणाऱ्या माणसाचं निलंबन नाही सर। आम्ही विनंती करतो आमची भूमिका लक्षात घ्या। आमचं मत तुम्ही ऐकून घ्या। जर तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही असं करताय तर करा, मला त्याची काय अडचण आहे। कुठं आहे तुम्ही तिथे तुमच्या पाया तुमच्या शब्दाला किंमत दिली, आम्ही कुठलं आंदोलन केलं नाही, ह्या प्रकारचा आम्ही अजिबात केलेला नाही, बरोबर। आमचं काही चुकलं नाही। त्याच्यात तरी आज कोर्टात आम्हाला काल संध्याकाळी कळतंय उद्या त्यांचं बेल ॲप्लिकेशनला जामीन, बरोबर। माननीय कोर्टासमोर आम्ही सगळ्यांनी हात जोडून विनंती केली, सर नेमकं काय आम्हाला सांगा, आम्हाला अजून काहीच माहिती नव्हतं। काळ्याने आम्हाला काय सांगितलं, तुम्ही जा सटाण्याला त्याचा असा विषय आहे, तिथं तुम्ही हजर राहा। म्हणजे याने आम्हाला मालेगावपर्यंत पोहोचूच दिलं। 2 वेळा आर्ग्युमेंट झाले इथं। जज साहेब स्वतः बोलले की तपास अधिकाऱ्याला पहिल्याला मी 4 वेळा सांगितलं तुझ्याकडे काही असेल, यांनी पावत्या पण दिल्या, 1.5 महिन्यापासून आम्ही जबाबत पावत्या दिल्या, यांनी घरात काय ठेवल्या? मी त्यांना विचारलं, त्याने सांगितलं आपण त्या दिवशी आपण तिकडे आलो होतो, त्यावेळेस आलो होतो, त्यांची तारीख होती, बरोबर आहे। आता मला तुम्हाला काही गोष्टी उत्तर द्यायची होती म्हणून मी ते पेपर बघत बसतो। आपण तसं कोर्टात कळवलं होतं की शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, त्याच्या संदर्भात आम्ही तुमची तिथे मिटिंग लावलेली आहे, तर हे होतं। कोर्टाने असं त्याच्यात निदर्शन घेतलं की आय ओ याच्यामध्ये सिरियस नाही आहे, आणि बेल ॲप्लिकेशन असताना सुद्धा आय ओ आमच्या पुढे हजर राहते।
असो तरी आपण त्याला कसं विनवणी करून साहेब आमचं तुम्ही ऐकून घ्या किती आलो त्यांनी ते पावत्यांचं सांगितलं की बाबा आम्हाला अशा अशा पद्धतीच्या पावत्या आणून द्या. त्यांनी मग तुमच्याकडून आधी पावत्या घेतल्या होत्या ते ऐकल्यानंतर पावत्या घेतल्या मला माहिती आहे. 150 ते 200 हो त्या पावत्या त्यांनी घेतल्या. ठीक आहे पावत्या आता ऐका कोर्टामध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मानतो ती पीपी थ्रू मानतो प्रॉसिक्युशन थ्रू. लक्षात आलं का कोर्ट आपल्याला पण डायरेक्ट चेंबरमध्ये तसं भेटत नाही आयोला एखाद्या मामल्या रिलेटेड. तर ते पीपीला आपण त्या पावत्या हातात दिल्या. पीपी काय म्हणले आपलं त्यांच्या संदर्भात बोलणं झालेलं आहे आर्ग्युमेंट वगैरे व्यवस्थित झालेली आहे पुरवणी से पण आपण दिलेला आहे. आता पावतीची गरज नाही. काय हिशोब मागवतो करून देतो लगेच म्हणतो आपला आला नाही अजून. आणि मी सांगतो मी तुम्हाला ओपन का बोलतोय आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विषय झाला होता की हा असं काम करतोय. मार्केट कमिटीचा पण इश्यू आहे याच्यात. पणन मंत्रालयाच्या नियमानुसार त्यांनी 11% कपात केली त्या दिवशी. आतापर्यंत आपण प्रत्येक गोष्ट संजय देतो मन मनस मन मनस एक संधी गुंजावस आहे त्याचं जेव्हा अडचण नाही. आरोपीच्या संदर्भातल्या संबंधित पी आय साहेबांकडे पण तो विषय बऱ्याच वेळा मांडला. याच्यावर सोल्युशनच निघत नसेल आणि या गरीब शेतकऱ्याचा जर एवढा अवस्था तिकट होत असेल त्याला इथपर्यंत यावं लागतं. याचा अर्थ जायकडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना न्याय द्यायला कमी पडले आणि कुठेतरी ते न्याय द्यायला कमी पडले तर त्यांनी अन्याय केला ज्या पी आय साहेबांनी तो अन्याय केला त्यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे. त्याच्याशिवाय हा विषय कुठेतरी शेतकऱ्याचा जो आत्मसन्मान दुखावला आहे तो त्या ठिकाणी दुखावलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही झाली तर यांच्या ठीक आहे पैसा 2 नंबरचा पार्ट आहे पण त्यांना किती हॅरेस्ट झालं याची पण भूमिका आपण लक्षात घेतली. आणि आपण एक शेतकरी कुटुंबातून आज शेतकऱ्याची व्यथा जाणून किती परिस्थिती गंभीर होती. यंदाही आता थोडा महिना लेट पाऊस आला आहे. आज त्यांच्याकडे पैसे जर नसतील तर पुढचं सीझन कसं काय पार करतो. जर एवढं जर हॅरेसमेंट तुमची पण होते यांची पण होते एका माणसामुळे तो माणूस मोठा झाला का त्याच्यामुळे एवढ्यांना इथं उन्हात एवढं पाण्या पावसामध्ये एवढं 3-4 महिन्यापासून विषय चालू आहे. चर्चा करून घ्या. मला तुझ्या ठळक मागण्या सांगा आमच्याकडून काय अपेक्षित ते सांगा ते आम्ही करू सांगा. पहिले काळेंवर निलंबनाची कारवाई दुसरी गोष्ट आत्ता त्यांनी यावं साहेब येतील आता तपासात किंवा तुम्ही आले तर अतिउत्तम तुमच्यावर तर 100% विश्वास. कोर्टासमोर नेमकं काय झालं ठीक ते ऐकावं आणि आम्हाला तुम्ही दिलेले 8 दिवस आहेत ना ठीक आहे मग आम्ही पण शेतकरी विचार करू त्याच्यावर काय करायचं. पहिलं जे आहे फक्त ते निलंबात ती SP सरांशी पावर सरांची आहे त्यांची चर्चा करू काय म्हणतो तुमच्या कोर्टाशी जी बोलणं करायचं ती वेळ घेऊ आपण पावर वेळ घेऊ आणि यांच्याशी चर्चा करू. 8 दिवसाचा विषय तो 8 दिवसाचा विषय पाळायचा. आता शेवटचं ते माझ्या बाजूने ऍडिशन सांगतो आम्ही ते जे बेल भेटलं नाही त्याला अपील करत आहोत. जो 8 दिवसाचा विषय ना तो पाळा नाही तर याच्यानंतर ते नाही झालं तर मग आम्ही शपथ घेऊन सांगतो शेवटचा 2 मिनिटं 8 दिवसात त्यांना अटक केली पाहिजे. वैद्य घालून खूप अरेस्ट करून टाकले या माणसाने. साहेबांचं म्हणणं जे आहे साहेब यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्या लोकांकडनं पैसे कसे वसूल होतील ते फार महत्वाचं कारण या गरीब शेतकऱ्याचे हजारो लाखो रुपये 1 लाख रुपये म्हणजे फार झाले आपल्यासाठी. 3 शेतकऱ्याचे 3 लाख रुपये मोठा पैसा आहे ना. आमचं आज सर्व पेरणी वगैरे आणि कुठेतरी जे दोषी आहेत अधिकारी त्यांच्यावर तुम्ही अहवाल पाठवा म्हणजे त्यांचं कुठेतरी आता एक असं नाराज आहे तुमच्यावरती डिपार्टमेंटवरती 300 लोकांचा विचार करणं का 5 लोकांचा विचार करत आहे डिपार्टमेंट. त्यांचा आम्ही काय विचार करते मी तुम्हाला सांगत काय करायचं आम्हाला तिथं मला तुम्ही नाव त्या दिवशी असं तुम्ही बोलू नका तुमच्या जागा भेटल्यानंतर मला त्यांची नावं काढायचं त्याचं काय घेणं आहे आम्हाला. जे काय ते मागणीतलं पहिलं जे म्हणणं आहे त्या संदर्भात मी विशेष रिपोर्ट पाठवतो सगळे तपासाचे पेपर घेऊ. दुसरं मानगावकर साहेबांना आपण जा कोर्टचे आपण वेळ बरोबर त्यांचं काही जे म्हणणं आहे तो कुठं तपास कमी पडला आहे कसं सगळ्या गोष्टी सेम डे सेम रिजेक्शनसाठी आपले ऑर्डर आणि आपले पीपी थ्रू ते एक वाजता पाठवून काय साहेबांनी तुमच्या चौथं गोष्ट तुम्ही जो 8 दिवस साहेबांनी तुमच्या बरोबर 8 दिवसाचं तुम्हाला त्यांना काय सांगितलं आहे ना आता मी बोलतो तुम्हाला साहेब असल्यानंतर आता मी बोलतो तुम्हाला 2 मिनिटं ऐका मी बोलतो तुम्हाला तपास तुम्ही काढून गेलेला आहे. तपास त्यांचा मागच्या वेळी घेऊन त्याची सेम डे तपास बरोबर केला आहे. तिसरी गोष्ट तुमची होती
8 दिवसाची ती आम्ही पण दोनशे ते 300 लोकांची 2-4 कोटीची फसवणूक केली. मात्र स्थानिक प्रशासनाने त्यावर कुठलंही व्यवस्थित नियंत्रण न ठेवल्यामुळे आज त्या कोर्ट मालेगाव त्यांना जामीन मंजूर झाला, जो त्यांना व्हायलाच नको होता. कारण त्यांनी शेतकऱ्यांचा पैसा दिलेला नाही आणि प्रशासनाने वेळोवेळी आम्हाला याच्यातनं गाफील ठेवलं, त्याच्यामुळे त्यांचा जामीन इथं मंजूर झाला. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर आज निलंबनाची कारवाई ठोस आम्हाला त्यांनी माहिती दिल्यामुळे आम्ही इथून उठलेलो आहोत आणि आम्हाला आमच्या शेतमाल विक्रीमध्ये जो आमची फसवणूक झाली त्यातला आमचा पैसा मिळवून द्यावा या मागणीसाठी आम्ही आज मालेगाव येथील उपविभागीय कार्यालयात उपोषणास बसलो होतो. काय पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिलं? पोलिसांनी स्थानिक जो पी आहे त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि आजच्या सर्व अधिकारी एकत्र बसून त्वरित 8 दिवसात सर्व आरोपी अटक करून पुढील कारवाई आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देऊ. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.